रामकृष्ण हरी माऊली. आम्ही परवा दिवशी श्री नरसिंह दर्शन घेण्यासाठी नीरा नरसिंहपूरला आम्ही निघालो होतो बघा. पहाटेची वेळ होती आणि 5:45 वाजल्या होत्या. त्यांच्या घरून आम्ही निघालो होतो आणि गावातलं श्रीधरलिंग महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही गावामध्ये गेलो होतो. आणि पहाटे 4 वाजता आरती झाली होती देवाची आणि सगळे पुजारी झोपले होते. गेट बंद होतं बघा देवाचं. हे आहेत श्रीधरलिंग, यांचं आम्ही दर्शन घेतलं. आणि सकाळ सकाळ पहाटेच्या वेळेस दर्शन घेताना फारच प्रसन्न वाटत होतं. इकडे सीता, राम, लक्ष्मण यांची देखील मूर्ती होती, तिथं देखील आम्ही दर्शन घेतलं. आणि इकडं म्हसोबांचं देखील दर्शन घेतलं. आणि हे आहे श्रीधरलिंग मंदिर. तिथून आम्ही 2 तासातच नीरा नरसिंहपूरला पोहोचलो. जातानाचा काही व्हिडिओ शूट करता आला नाही. इथं पहा, नीरा आणि भीमा आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम होतो. आणि इथं त्रिवेणी संगम असं म्हणतात. परंतु सरस्वती जी नदी आहे ती श्री लक्ष्मी मंदिराच्या वरून वाहते, पण ती आता लुप्त झालेली आहे. आणि आम्ही नदीला हातपाय धुतले आणि नंतर मंदिरामध्ये पोहोचलो. मंदिर अगदी खूपच प्राचीन काळातील असं दगडाचं सगळीकडे बांधलेलं बांधकाम होतं बघा. खूप प्रसन्न वाटत होतं. आणि मंदिरावरती खूपच कोरीवाचं शिल्पकाम केलेलं होतं आणि श्री विष्णूंची देखील मूर्ती अशी कोरली होती बघा. आणि खूपच छान असं दगडी बांधकाम होतं मंदिराचं, पाहू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि बहुतेक इकडे काहीतरी धार्मिक काहीतरी कार्यक्रम वगैरे झालेला दिसत होता. सगळे त्याची तयारी झाली, सगळं ते काढत होते मंडप वगैरे. आणि नरसिंहाचं तिथं मुख होतं. असं करत करत आम्ही सगळ्या मंदिरावरती अशा मूर्त्या होत्या बघा. खूपच छान कलाकारी केली होती. आणि नंतर आम्ही श्रीदत्त मंदिरामध्ये गेलो. श्रीदत्त मंदिर यांचं बघा मंदिर कसं होतं, लाकडांनी बांधलेलं आहे मंदिर. खूपच छान वाटलं श्रीदत्तांचं दर्शन घेताना. आणि गुरुदत्तांची मूर्ती फारच आकर्षक होती, पाहू शकताय तुम्ही. ते पाहून मन अगदी शांत झालं आणि खूपच मनाला प्रसन्न वाटलं. नंतर आम्ही श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर यांच्या गाभाऱ्यामध्ये गेलो बघा. आतमध्ये जाताच एकदम असं मन लख्ख केलं, म्हणजे असं वाटलं की आपण कुठं आलोय, किती शांत आहे. आपल्या नरसिंहाचं दर्शन घेण्यासाठी आपण आलो आहे. किती म्हणजे असा फक्त ऐकत होतो आपण की नीरा नरसिंहपूरला त्रिवेणी संगम आहे, तिथं नरसिंह आहेत, तर ते आज बघायला भेटले, याचा आनंद होता. आणि हे बघा, हे आहेत भक्त प्रल्हाद. हे भक्त प्रल्हाद यांचं जन्म ठिकाण असंही म्हटलं जातं नीरा नरसिंहपूरला. भक्त प्रल्हादांचा जन्म इथे झाला होता. आणि हे बघा, त्यांच्या समोरच श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर. दरवाजा पितळेचा होता. पितळेच्या दरवाजावर देखील अशा मूर्त्या होत्या बघा. आणि आतमध्ये जाताच श्री गणेशांचं दर्शन झालं. आतमध्ये काही शूट घेता आला नाही. पूर्ण बांधकाम असं दगडी बांधकाम आहे. आणि इकडे बघा, भाविकांसाठी प्रसादालय होतं. आणि ते आम्ही सगळे दमून आलो होतो म्हणून असे सगळे बसले होते बघा. आणि श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर, नरसिंहानी भक्त प्रल्हादांसाठी त्यांना वाचवण्यासाठी आणि आपल्या भक्तांच्या भक्तीला पाहून विष्णूंनी नरसिंह हा अवतार घेतला होता. तर इकडे बघा, तुळस वगैरे होती मंदिरामध्ये आणि सगळं असं शांत वातावरण होतं. सकाळची वेळ होती, आम्ही खूपच लवकर गेलो होतो. आणि आम्ही मोटरसायकलवर गेल्यामुळे सगळेच खूप दमले होते. 2 तासाचा प्रवास आणि सगळे दमले असल्यामुळे शांत बसले होते. आणि नंतर असा आम्ही पूर्ण फॅमिली फोटो घेतला. खूप भारी वाटलं. आणि सगळे शांत बसले होते, परंतु माझं लक्ष तुळशीकडे गेलं आणि माझा काय मोह आवरला नाही. तुळशीला पाहून मी नमस्कार केला आणि तुळस खरंच खूप छान होती. हे फुलाचं झाड आहे बघा, मंदिरामध्ये खूप छान होतं. इकडे काका नंदींना आंघोळ घालत होते आणि इकडे अशी नागाची मूर्ती होती बघा. आम्ही नंतर आतमध्ये गेलो
आणि इथं महादेवांचं मंदिर होतं, शिवलिंग होतं. आम्ही त्यांना नतमस्तक होऊन नमस्कार केला. प्रथम आमच्या शंभूने नमस्कार केला. शंभू असं शिवलिंगावर पडणारं जे पाणी होतं ते हातामध्ये धरत होता. आणि ताई अशा टाळ्या वाजवत होत्या, तेव्हा विचारत होते तू असं का करते म्हणून. आणि नंतर बाहेर येताच बघा त्यांचं नंदीच्या कानात काहीतरी बोलायचं चालू होतं. आणि नंतर मग दर्शन घेतलं नंदींचं, नागाचं दर्शन घेतलं आणि आम्ही उत्तरद्वारेकडून बाहेर पडलो आणि घरी जाण्यासाठी निघालो. हा मंदिराचा उत्तर दरवाजा आहे बघा. इथून आम्ही बाहेर निघालो आणि येता येता फारच भूक लागली होती, तर असं दालचा राईस घेतला होता. सगळ्यांनी मस्तपैकी जेवण केलं आणि खूप भारी वाटलं. तर कसा वाटला व्हिडिओ लाईक करा.